नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गडाख पाटील ॲग्रो फार्मच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत जॉब कार्ड संदर्भात सविस्तर माहिती. जॉब कार्ड कशी काढायची, जॉब कार्डचा उपयोग काय आहे आणि जॉब कार्ड काढण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला आवश्यक आहेत, ते सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला तर व्हिडिओला सुरू करूया. तर मित्रांनो, जॉब कार्ड म्हणजे काय आहे, तर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील जे काही कुटुंब आहे ते स्वतःहून अंगमेहनतीच्या कामासाठी नावनोंदणी करतात आणि ते काम करण्यास ते स्वतःहून इच्छुक असतात. अशा लोकांची नोंदणी झाल्यानंतर त्यांना एक कार्ड मिळते. त्या कार्डला जॉब कार्ड असे रोजगाराची हमी पण देखील या योजनेअंतर्गत भेटत असते. तर या संदर्भात अर्ज कुठं करू शकतो आपण, तर आपल्या गावातील जी ग्रामपंचायत असते तिथं आपण हा अर्ज करू शकतो. आता जॉब कार्डचे उपयोग काय काय आहेत ते असून बघूया. तर रोजगार हमी योजनेअंतर्गत जे गाव पातळीवरती जे कामं येतात तिथं कामगार म्हणून तुम्ही काम करू शकता आणि रोजंदारी तुम्ही मिळवू शकता, यासाठी याचा उपयोग होतो. त्यानंतर मित्रांनो, वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहेत म्हणजे वीर धान्य योजना, त्यानंतर घरकुल योजना, त्यानंतर फळबाग लागवड योजना, या योजनेसाठी जे कामगार पाहिजे असतात तिथं पण तुम्ही श्रमिक म्हणून काम करून रोजगार मिळवू शकता. त्यासाठी पण जॉब कार्डचा उपयोग होत असतो. मित्रांनो, तुमच्याकडे जर जॉब कार्ड नसून तर ते कसं मिळवायचं आणि कुठे त्याचा अर्ज करायचा आणि काय काय कागदपत्र लागतात त्या संदर्भात माहिती आपण पाहूया. आता कागदपत्रांमध्ये मित्रांनो एक अर्ज असतो, तो ग्रामपंचायतमध्ये तुम्हाला मिळेल आणि आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण त्या अर्जाची लिंक देऊ, तिथून पण तुम्ही डाउनलोड करून प्रिंट काढू शकता. तो अर्ज घ्यायचा आहे. त्यानंतर त्याला तुमच्या कुटुंबातील जेवढे सदस्य आहेत त्यांचे सर्वांचे आधार कार्ड जोडायचे आहे. त्याच्यानंतर सर्वांचे पासपोर्ट साईज फोटो जोडायचे आहे. त्यानंतर ज्या व्यक्तीचे नाव तुम्ही जॉब कार्डसाठी अर्ज करताय या व्यक्तीचं बँक पासबुक यामध्ये जोडायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुटुंबातील सर्व सदस्यांचा एकत्रित फोटो 4x6 इंच असा साईजमध्ये तुम्ही त्याला जोडायचा आहे. एवढे कागदपत्र त्याला जोडून तुम्ही ते अर्ज ग्रामपंचायतमध्ये देऊ शकता. तुमच्या गावातील जी ग्रामपंचायत असेल त्यांच्याकडे ते द्यायचं असं. तर मित्रांनो, बऱ्याच ग्रामपंचायतींनी या आधीच जॉब कार्डसाठी बरेच अर्ज केलेले असतात. आता त्यामध्ये तुमचं नाव आहे की नाही ते पण आधी तुम्ही चेक करून मगच अर्ज करा. तर त्या यादीमध्ये तुमचं नाव नसेल तरच तुम्ही यासाठी अर्ज करा. आता यादीमध्ये नाव कसं चेक करायचं ते आपण पाहूया. तर मित्रांनो, सगळ्यात आधी तुम्हाला गुगलवरती जॉब कार्ड असं सर्च करायला पाहिजे. आता एक नंबरची वेबसाईट ओपन होईल, महात्मा गांधी नरेगा म्हणून. आता यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर इथं तुम्हाला जिल्ह्याची नावं दिसतील. आता तुमचा जो जिल्हा आहे इथं सिलेक्ट करून द्यायचा आहे. त्यानंतर ब्लॉक म्हणजे तहसील तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे, तालुका. त्याच्यानंतर इथं पंचायत म्हणजे तुमच्या गावाचं तुमची गावची जी ग्रामपंचायत आहे ती ग्रामपंचायत इथं सिलेक्ट करून द्यायची. आता इथं जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट रजिस्टर याच्यावरती क्लिक करायचं आहे. म्हणजे तुमच्या गावचे सगळे तुम्हाला जे जॉब कार्ड धारक आहे त्यांची सगळ्यांची नावे इथं तुम्हाला दिसून येते. आता एखादं जॉब कार्ड कसं ओपन करायचं किंवा कसं डाउनलोड करायचं, तर आपल्या नावाच्या समोर जो जॉब कार्डचा जो नंबर दिसतोय त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमचं जॉब कार्ड हे ओपन होईल. आता यामध्ये तुम्हाला तुमच्या जॉब कार्डवरती किती नावं आहे, तुमच्या फॅमिली मेंबर किती रजिस्टर आहेत ते पण इथं दिसून येईल. आणि जॉब कार्डचा नंबर जो घरकुल योजनेसाठी अर्ज भरताना तुम्हाला टाकायचा आहे ते नंबर पण इथं दिसून येईल. तर याची प्रिंट करून तुम्ही ठेवू शकता स्वतःकडे. म्हणजे भविष्यात जे योजना येते त्या योजनेला तुम्हाला जॉब कार्ड नंबर पाहिजे असेल तर ते तुम्ही तिथं टाकून देऊ शकता. तर मित्रांनो, समोर तुम्ही पाहू शकता जॉब कार्ड संदर्भात नवीन नोंदणी जर तुम्हाला करायची असेल तर अशा प्रकारचा अर्ज तुम्हाला भरून ग्रामपंचायतमध्ये द्यायचा असतो. त्या अर्जाचा हा नमुना आहे. आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण त्याची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही प्रिंट करून ते अर्ज भरून ग्रामपंचायतमध्ये जमा करू शकता. अशा प्रकारे जॉब कार्ड संदर्भातील माहितीचा एक व्हिडिओ होता. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत पण शेअर करा. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.